आरोपी नामे महांतेश धोंडप्पा अलुरे, राहणार घोळसगाव, तालुका अक्कलकोट यास महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, फिर्यादी महावितरण कंपनी येथे वीज सेवक म्हणून अक्कलकोट येथील घोळसगाव येथे कामास होते। बोरगाव व घोळसगाव येथे वीज चोरीच्या अनुषंगाने 14 ऑगस्ट 2013 रोजी दुपारी 1च्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे इतर कर्मचारी असे सर्वजण कारवाई करण्यासाठी गेले होते। 14 ऑगस्ट 2013 रोजी दुपारी 1च्या सुमारास बोरगाव येथील काम संपवून फिर्यादी घोळसगाव येथे गेले असता तिथे चोरीच्या 2 केसेस करून त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गावठाण डेपो येथे गेले असता पोलवरील लाईनवर सदर शेतकऱ्यांनी आकडा टाकला होता। सदर आकडा टाकलेल्या शेतकऱ्याचे नाव विचारले असता त्याचे नाव महांतेश धोंडप्पा अलुरे, राहणार घोळसगाव असे असल्याचे समजले। त्यानंतर ती वायर गोळा करून पंचनामा करण्यास फिर्यादीने सुरुवात केली असता तलावाच्या विरुद्ध दिशेने महांतेश धोंडप्पा अलुरे याने सदर केबल वायर हिसकावून घेतली आणि त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या इतर कर्मचारी तलावास वळण घालून महांतेश धोंडप्पा अलुरे यांच्यापाशी गेले असता मी केबल देणार नाही आणि कागदपत्रावर सही करणार नाही असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशा आशयाची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती। सदर खटल्याच्या सुनावणीवेळेस सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी, महावितरणचे अधिकारी आणि तपास अधिकारी होते। फिर्यादी यांच्या आरोपीचे वकील डॉ. अभिजित इटकर यांनी घेतलेली उलट तपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली। सदर खटल्याच्या सुनावणी वेळेस महत्त्वाच्या साक्षीदारांच्या उलट तपासणीमध्ये अनेक बाबींचा खुलासा झाला। त्यापैकी काही म्हणजे सदर घटनास्थळावरून चोरीची वीज नेमकी कुठे जात होती याचा कुठलाही खुलासा सबंध दोषारोप पत्रात केलेला नाही। कागदोपत्री पुरावा दोषारोप पत्रात जोडलेला नाही। सदर बाबींचा प्रखरतेने आधार घेत युक्तिवाद करण्यात आला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आझमी यांनी आरोपी महांतेश धोंडप्पा अलुरे याची महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट नागेश मेणगुदले, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट सुमित लवटे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।